मी एकूण 4 स्थगन दिलेत आज। त्यामध्ये मी एकत्रच मांडतो सगळ्या स्थगनाला। काल एकत्र मांडा आणि सगळ्यांच्या वतीने एकत्र मांडा, परत बाकीच्या नको। काल परवा पाऊस जो झाला त्यामध्ये मुंबईची तुंबई झाली, सगळ्यांनी पाहिलं। नालेसफाईमध्ये झालेला गोंधळ सत्ताधारी पक्षाच्या आमदारांनी सुद्धा मांडला। मला अध्यक्ष महोदय पहिल्याच पावसात ही झलक सगळ्या मुंबईकरांना बघायला मिळाली। अख्खी मुंबई थांबली, आपलं सेशन अधिवेशन सुद्धा स्थगित करावं लागलं, इतकी भयावह अवस्था मुंबईची झाली। 24 तासात 300 मिलीमीटर पावसाची नोंद झाली। 24 तासात काही काळ टीव्हीवर अशा बातम्या आल्या की 4 तासात 300 मिलीमीटर पाऊस झाला। म्हणजे नाली सफाई सारख्या गंभीर विषयाकडे सरकारचं लक्ष नव्हतं, महापालिकेचं लक्ष नव्हतं। सन्माननीय शेलार साहेबांनी तो विषय काल मांडला, परवाच्या दिवशी कालच मांडला। अध्यक्ष महोदय, दरवर्षी त्यावेळेस सत्ता होती, नगरसेवकावर आरोप होत होते, आता निवडणूक नाही, तिथे लोकल बॉडी नाही, अशा वेळेस हे असे प्रकार होतात। नाले सफाई झाली, ती माती काठावर टाकली, पुन्हा पाणी आला, पुन्हा माती त्या सगळ्या नाल्यात गेली, नदीत गेली आणि यातून जे करोडो रुपये जे यामध्ये खर्च केले गेले ते सगळे पाण्यात गेले। अध्यक्ष महोदय, आपल्याला विनंती आहे की या प्रकरणात कारवाई कोणावर करणार म्हणून आम्ही स्थगन दिला होता, कारण मुंबईच्या लोकांचे हाल झाले, अक्षरशः सगळी मुंबई ठप्प झाली, सगळे चाकरमान्यांची हालत खराब झाली आणि या सगळ्या परिस्थितीमध्ये याची उच्चस्तरीय चौकशी करण्याचे आदेश आपण द्यावेत अशी आपल्याला या निमित्तानं विनंती करतोय। दुसरा अध्यक्ष महोदय की मागच्या आठवड्यामध्ये चंद्रपूरमध्ये दिवसा ढवळ्या बॉम्बस्फोट झाला। अध्यक्ष महोदय, बॉम्ब फेकला गेला बल्लारशाह नावाच्या शहरामध्ये, मालू नावाचं एक प्रतिष्ठान आहे, त्यामध्ये खरं तर तिथे त्या बल्लारशाहमध्ये अध्यक्ष महोदय आम्ही स्थगन देत असं सांगितलं, म्हणजे माहिती आपल्या लक्षात आणून देतो की त्याच्या पूर्वी मनसेचा कामगार सेनेच्या जिल्हाध्यक्षावर गोळीबार झाला, त्यानंतर बल्लारपूरमध्ये बॉम्बफेक, पेट्रोल बॉम्ब आणि कट्ट्यातून गोळीबार केला। अध्यक्ष महोदय, कायदा सुव्यवस्थेचा विषय निर्माण झाला। खरं म्हणजे हे जे बल्लारशाहमध्ये जे काही गोळीबार झाला अध्यक्ष महोदय, त्या तो आरोपी तडीपार होता, तो आरोपी गुटखा आणि अवैध व्यवसायात गुंतला होता। तो तडीपार असलेला आरोपी 8 दिवसापासून त्या शहरात होता, याची सूचना दिली गेली। ज्या मालू नावाच्या व्यक्तीवर हे जे त्याच्या प्रतिष्ठानावर दुकानावर जो काही बॉम्बस्फोट आपला फेकला गेला पेट्रोल बॉम्ब, अध्यक्ष महोदय इतका गंभीर विषय आहे, तो ते दुकान जळलं, ते वाचलेत, त्याच्या पायाला गोळी लागली आणि या पीआयनी तिथल्या कुठलीच कारवाई केली नाही। माझी सरकारला विनंती आहे अध्यक्ष महोदय, इतकी गंभीर घटना होत असताना त्या पीआयला सस्पेंड केलं पाहिजे होतं। खरं म्हणजे आपण तिथून सूचना द्या, 8 दिवस तडीपार झालेल्या व्यक्तीची माहिती देऊन सुद्धा त्याला प्रोटेक्शन देण्याचं काम झालं आणि म्हणून त्यावर कारवाई व्हावी अशी माझी आपल्याला विनंती आहे। आणि दिवसाढवळ्याच पुन्हा ते कामगार सेनेच्या जिल्हाध्यक्षावर गोळीबार झाला शहरामध्ये, गजबज असे सगळे मार्केटमध्ये, त्या मार्केटमध्ये हा गोळीबार झाला अध्यक्ष महोदय। आणि तिसरी घटना अत्यंत महत्वाची, अमरावतीच्या कारागृहामध्ये दारुगोळ्यांचा चंडू फेकल्याने तिथे स्फोट झाला। म्हणजे हे तीनही घटना, मोठा स्फोट झाला, संपूर्ण कारागृह हादरून निघाला। आणि या सगळ्यामध्ये हे जे सगळ्या घटना राजरोस होत आहेत ते क्रिमिनल जे आहेत यांना कुणाचं प्रोटेक्शन आहे? कोण या एवढी हिंमत का वाढली? कायदा सुव्यवस्थेचे काय धुनवडे निघालेत, पोलिसांचा धाक करायला नाही, पोलीस काम करायला तयार नाहीत अध्यक्ष महोदय। म्हणून आपल्याला विनंती आहे, या सर्व प्रकरणाची, विदर्भातच आमचे गृहमंत्री आहेत, विदर्भामधल्याच या सगळ्या घटना आहेत, म्हणून याची चौकशी होणे आवश्यक आहे। आणि या जे दोषी आहेत खरं तर यांना आता पाठीशी घालण्याची गरज नाही, सगळे अवैध धंद्यामध्ये यंत्रणा कामाला लागली आहे, सरासरोसपणे हप्ते वसुली सुरू आहेत अध्यक्ष महोदय। आणि म्हणून या सगळ्यांचे कायदा सुव्यवस्थेची जी काही आताची परिस्थिती निर्माण झाली, कायद्याचा धाक या कुणावरही राहिला नाही। म्हणून आपल्याला विनंती आहे अध्यक्ष महोदय की आपण या ठिकाणी कारवाईचे आदेश द्यावेत। शेवटचा, परवाच्या दिवशी आपल्याला सगळ्या घटना हिट अँड रनच्या आता महाराष्ट्रामध्ये रोज घडताना आपल्याला दिसतंय। कालच एक नागपुरात घटना घडली आणि 3 तरुणांचा मृत्यू झाला अध्यक्ष। ही घटना सुद्धा हा उपनेत्याचा मुलगा एका पक्षाच्या मिहिर शाह हा 24 वर्षीय मुलगा मोटारीने दिलेल्या धडकेत मच्छी विक्रेत्या महिलांचा मृत्यू झाला अध्यक्ष महोदय।
अध्यक्ष महोदय, ही घटना सुद्धा वेगात कार चालवल्यामुळे झाली आणि ही घटना सुद्धा जुहूतल्या बारमध्ये या तरुणाने मद्यप्राशन केलं होतं आणि ही सगळी ही घटना होत असताना या दंडणीला काही धाक राहिला नाही. एखाद्या जबाबदार व्यक्तीच्या पोरांनी दारू पिऊन सुसाट कार चालवावी, 1 किलोमीटर पर्यंत 2 किलोमीटर पर्यंत फरकटत नेलंय. तो एवढा नशेत होता की पुढे तिचा जीव गेला तरी ती गाडी तो चालवत राहिला आणि त्याच्यावर अद्याप तो फरार आहे. त्याला काय प्रोटेक्शन दिलं जात आहे? त्याच्या पाठीमागे कोणी आहे? राजकीय शक्ती आहे का? ज्याला का अटक होत नाही? आणि कायद्यामध्ये आपण मागे सांगितलं की पोर्शे कार नंतर एक घटना झाली की आम्ही कारवाई करू, आम्ही काहीतरी कडक कारवाई करू, कडक कायदे आणू असं म्हटलं जातं. इतकी हिंमत का वाढली या सगळ्यांची अध्यक्ष महोदय? आणि पुण्यातल्या पोर्शे कार नंतर अपघातानंतर काहीतरी धाक निर्माण होईल असं वाटत होतं अध्यक्ष महोदय, परंतु तो धाक दिसत नाही. ही फार खिराची गोष्ट आहे अध्यक्ष महोदय. म्हणून माझी आपल्याला या सगळ्या ज्या घटना वाढत चालल्या आहेत आणि यामध्ये राजकीय हस्तक्षेपही वाढत चालला आहे, त्यामध्ये आपण सरकारला सक्त ताकीद द्यावी आणि या अशा घटना घडवण्यावर कारवाई करावी. पोलिसांनी कुठेही कोणाची दया न दाखवता कारवाई करावी अशी विनंती आपल्याला करतो अध्यक्ष महोदय. आता अजून नको, कारण आपल्याला 4ला गिलोटीन आहे. 4ला गिलोटीन आहे दादा, आपल्याला वेळ पुरणार नाही. अनेक सदस्यांना बोलायचं आहे बजेटवरती. गिलोटीनच्या बद्दलचा निर्णय दिला, आपला निर्णय आम्हाला मान्य आहे अध्यक्ष.